होणारच नाही अशी मस्ती समोर आली का मग कानफडात बसते. मी दुर्दैव आहे. बोला. भाजपचे आमदार सुरेश धस यांनी पंतप्रधान पीक विमामध्ये मोठा घोटाळा झाल्याचा काल विधानसभेत आरोप केलेला आहे. भाजपचे आमदार आता हे आरोप करतायत पंतप्रधान पीक विमा संदर्भात आयुक्तातील अधिकारी आणि पीक विमा कंपन्या. देवेंद्र फडणवीस हे सक्षम आहेत भ्रष्टाचाराविरुद्ध निर्णय घेण्यासाठी. मग अशी गुन्हेगारीचा काय विषय होता. पुण्याचा क्राईम रेट सर वाढलेला आहे. अशात काल पोलीस प्रशिक्षण घेत होती मुलं, त्यांना गुंडांनी मारहाण केल्यापर्यंतचा प्रकार आहे. कायद्याची भीती राहिलेली नाही. पोलिसांचं बुजगावणं झालेलं आहे राजकीय. आपापल्या जिल्ह्यामध्ये मंत्री आपल्याला हवे ते हरकामे पोलीस अधिकारी नेमतो आणि पोलिसांची भीती गुन्हेगारांना यासाठी राहिलेली नाही कारण कालपर्यंत पोलीस ज्यांच्याकडे गुन्हेगार म्हणून पाहत होते, ज्यांच्यावरती गुन्हे दाखल करत होते, त्यांना भारतीय जनता पक्ष पक्षात घेऊन प्रतिष्ठा देते. ज्यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे गुन्हे आहेत ते आपला बचाव करण्यासाठी चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून सरळ भाजपात प्रवेश करतात. पुण्यातला प्रकार तोच आहे. नाशिकमध्ये तर भयंकर आहे. नाशिकचे पोलीस आयुक्तच आपल्या टेबलावरती भाजपचा झेंडा लावून बसलेले आहेत. ते असं का करतात ते रहस्य आहे. हा कोणता ट्रॅप आहे ते मला पाहावं लागेल. नाशिकमध्ये आहे म्हणून म्हणतो. आधी गुन्हे दाखल करायला लावायचे पोलिसांच्या माध्यमातून आणि मग पोलीस आयुक्त कार्यालयात बोलून सांगायचं एवढे एवढे गुन्हे दाखल झालेले आहेत, बघा निर्णय घ्या. म्हणजे अशा पद्धतीनं भारतीय जनता पक्षामध्ये गुन्हेगारांची भरती सुरू होणार असेल तर तुम्ही काय अपेक्षा करता जनतेकडून. परवा चंद्रपूरला जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक झाली. भाजपकडे त्या संदर्भात जिल्हा बँकेचं अध्यक्षपद निवडून आणण्यासाठी बहुमत नव्हतं. भारतीय जनता पक्षाचे चंद्रशेखर बावनकुळे, चंद्रकांतदादा पाटील, देवेंद्र फडणवीस, तिकडले आमदार कोणी बांगड्या किंवा फांगड्या झांगड्या कोणी आहेत, किशोर जोरगेवार, त्यांनी काय करावं. इतर पक्षातले निवडून आलेल्या जिल्हा संचालकांवर दबाव आणण्यासाठी एक जुनं प्रकरण करून काढलं. बँकेत भरतीचं SIT लावण्याची धमकी दिली आणि या सगळ्या भाजपात सामील करून घेतलं. जे कालपर्यंत गुन्हेगार होते बँकेचे, त्याच्यामध्ये आमचे जिल्हा प्रमुख आहेत, कोणतरी एक रवी शिंदे म्हणून. या सगळ्यांवरती आरोप होते भाजपनेच केलेले. का आरोप होते की नोकर भरतीमध्ये भ्रष्टाचार झाला बँकांच्या. त्याची आता SIT लावतो. SITच्या भीतीनं धाक दाखवून या सगळ्या सोकॉल्ड गुन्हेगारांना भाजप म्हणते त्या भाजपात सामील करून घेतलं आणि बँक ताब्यात घेतली. अशा प्रकारे हा पक्ष गुन्हेगारांना ते म्हणतात त्यानुसार प्रतिष्ठा देणार असेल तर पोलिसांनी काय करायचं. आता आरोप आहे पण त्या नोकर भरतीत झालेल्या भ्रष्टाचाराचा पाठपुरावा आम्ही करणार आहोत. तर भाजपचीच मागणी चंद्रपूर जिल्ह्यात काय घडलं आणि आज तुम्ही ज्यांच्यावरती आरोप केले, ज्यांना तुरुंगात टाकायला निघालात, त्यांना तुम्ही तुमच्या पक्षात घेतलं काल या सर्व संचालकांना निवडून आलेल्या. आणि देवेंद्र फडणवीसांनी त्यांचं स्वागत केलं. मी देवेंद्र फडणवीस हे दुतोंडी साप आहेत की काय. एका बाजूला म्हणायचं भ्रष्टाचारांना मी माफ करतो, एका बाजूला ज्यांच्या भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना पुष्पगुच्छ देऊन तुम्ही स्वागत करताय आणि हे आर्थिक गुन्हेगार आहेत. अशा प्रकारे जर हे या राज्यात कायदा सुव्यवस्थेची अवस्था असेल तर पुण्यासारख्या ठिकाणी क्राईम रेट वाढला तर आश्चर्य वाटण्याचं कारण नाही. स्वतः गृहमंत्रीच गुन्हेगारांना पाठीशी घालत आहेत. पुण्यात नाही तर चांद्यापासून बांद्यापर्यंत भारतीय जनता पक्ष हा गुन्हेगारांचा पक्ष बनला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत
कॅनमध्ये देखील अशा प्रकारच्या पुनरावृत्ती समोर येतील असं मला वाटतंय. नक्कीच नक्कीच.